मॅम, आमच्या चॅनलवर आपला अभिनंदन स्वागत आहे. आणि ग्रामपंचायत नांदलगाव इथे आपण एक महिला सरपंच आहे मॅम. तो सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि आपले ग्रामपंचायतमधील सदस्यांची संख्या किती आहे आणि त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. नमस्कार, माझं नाव सीमा चंद्रकांत चाबुसवार, ग्रामपंचायत नांदलगाव सरपंच आहे. कार्यकाल किती वर्ष झाला मॅम? 4.5 वर्ष झाले. आणि आपण काय काय कार्य केले मॅम? प्युअर ब्लॉक केलेले आणि घरकुलाचे कामं केले आणि पुलाचं काम पण केलेलं आहे आणि पाईपलाईनचं पण केलेलं आहे. आमच्या चॅनलवर आपला स्वागत अभिनंदन आहे सर. जे नांदलगाव ग्रामपंचायत आहे तो आपले मिसेस जे सरपंच आहे सर, तो मॅमने काय काय कार्य केलेले आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या सर. नमस्कार सर, माझं नाव चंद्रकांत चाबुसवार आणि आमच्या ग्रामपंचायतला कमीत कमी 7 सदस्य आहेत. त्यापैकी 5 महिला आहेत, 2 पुरुष आहेत. त्याच्यामध्ये कार्यकाळामध्ये जे पूल वजा बंधारे झालेले आहेत, एक मारुतीचं मंदिर झालेलं आहे, पेवर ब्लॉक झालेले आहेत व पाण्याची जलजीवन अंतर्गत जे ते पण काम पूर्ण झालेलं आहे दुरुस्तीचं. सर, घरकुलचे जे पंतप्रधान घरकुलची जे योजना आहे आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळालेला गावात? ते 74 मंजूर आहे सर. 74 पैकी जवळपास 10-12 घरकुलं पूर्ण आहे. आणि मनरेगाची जे योजना आहे त्याचे प्युअर ब्लॉक वगैरे किती माणसाला लाभ मिळाले? म्हणजे मोसमी फळबाग वगैरे 10-15 लोकांना लाभ मिळालेला आहे. नांदलगाव ग्रामपंचायत हद्दीत शाळे किती आहे? शाळा एकच. आणि धर्मस्थळे किती आहे? धर्मस्थळे किती आहे? धर्मविस्तार बाहेरचे मंदिर मस्जिद मंदिर एक आहे आणि मस्जिद एक आहे. एकच. 4.5 वर्षाचे कार्यकालमध्ये मॅमने आतापर्यंत काय काय कार्य केले त्याच्याबद्दल मग सांगा तुम्ही. कार्य भरपूर केलेत, तसे सांगा थोडे कमीच आहे. हा, तर ते 2-3 सांगा ना मग. काय काय? ते मारुतीचं मंदिर, त्याच्यानंतर 90% प्युअर ब्लॉक, ड्रेनेज लाईन 100% प्युअर ड्रेनेज लाईन झालेले आहेत गावामध्ये. पण जलजीवनचं काम पण झालेलं आहे, मस्जिदचं काम झालेलं आहे, कब्रस्तानचं पण संरक्षण भीत झालेली आहे. कधी झालेलं ते? आताच आपल्या 23-24 मध्ये. तर आतापर्यंत असा ग्रामपंचायत कडून कोणता मोठा काम झालेला नाही आणि आपण शासनाकडून मागणी केलेली आहे, सर्वप्रथम असं मोठं काम आहे का आपलं? नाही, काहीच नाही. जे मागणी केली ते काम मिळालेलं आहे. हो का? काय नाव आहे आपलं? चंद्रकांत चाबुसवार. चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि आपण पण ग्रामपंचायत नांदलगावचे एक नागरिक आहे. तर मॅम एक सरपंच आहे, 4.5 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे. आतापर्यंत काय काय कार्य केले, काय काय काम केले त्याच्याबद्दल सांगा. आमच्या सरपंचाच्या कार्यकाळामध्ये मंदिराचे काम बघू शकता आपण, भव्य दिव्य मंदिराचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच गावामध्ये पेवर ब्लॉकचे पण काम पूर्ण झालेले आहे आणि काही ठिकाणी ड्रेनेज लाईनचे पण काम पूर्ण झालेले आहे. आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत गावाचे शिवरस्ते वगैरे, पानन रस्ते यांचं पण काम कंप्लीट केलेलं आहे. तसेच गावाला जनावरांना पिण्यासाठी येणे हौद पण बांधलेलं आहे पाठीमागे बघू शकतो आपण. आणि तसेच कचरा कुंडीचं विल्हेवाटासाठी तिथं हौद पण बांधलेलं आहे, म्हणजे ओला कचरा, सुका कचरा वगैरे टाकण्यासाठी. आणि तसेच यांच्या कार्यकाळामध्ये गावासाठी 2 मोठ्या नदीवरती 2 पुलांचे पण बांधकाम पूर्ण झालेलं आहे. तसेच नदीला 3 आपण जे कोल्हापुरी बंधारा टाईप म्हणतो तसेच मोठाले सिमेंटचे बंधारे पण बांधलेले आहे. काय नाव आपलं? कब्रस्तान सिमेंट बंधारा नदीवरती. काय नाव आपलं? नाव काय? नाव संभाजी भाऊसाहेब शिंदे. ओके, आपका स्वागत है. और नांदलगांव ग्राम पंचायत में जो सरपंच साहब है, महिला है यहाँ पर एक, तो 4.5 साल का कार्यकाल हो गया है. तो मैम ने अच्छे काम किए क्या सर? हाँ बिल्कुल. क्या क्या काम किए सर? पेवर ब्लॉक बिठा दिए, ड्रेनेज लाइन, और वो जो हमारे गांव में शिव रास्ता मतलब खेत में जाने वाला रास्ता बनाया, और वो ब्रिज जो गांव के, और जो बरसात के टाइम पानी आता था तो बहुत काफ़ी दिक्कत होती थी गांव वालों को जाने आने के लिए. तो उन्होंने वहाँ पे इनके मतलब कार्यकाल में वो ब्रिज भी बन गया. सर, आप एक युवा है, तरुण है, तो युवाओं के लिए भी सरकार की तरफ से जो स्कीमें होती है, हाँ. तो क्या क्या मदद मिली आपको युवा के नाते? सर, इनके कार्यकाल में अभी वो जो प्रधानमंत्री युवा रोजगार था उनके तहत एक मतलब एक युवा और एक युवती, दोनों को इनके कार्यकाल में ये मिला है, रोजगार मिला है. आपका शिक्षण चालू है या खेती करते आप? सर, मैं बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार हूँ. मैं ग्रेजुएट किया है
और जो मिलता है वो काम मैं करता हूँ। क्या नाम है आपका? वैभव थोड़ा। अरे भाई आपने ग्रुप में है ना, मैं पत्रकार ग्रुप में। काय नाव? आपल्या मोबाईलमध्ये एक शूटिंग अरे तोंडा घेतले नाही वारा बाय यायला का?